आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। राज्यात जसे लिंगपिसाड आहेत तसे सत्तापिसाड देखील आहेत। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेला गोळ्या घातल्यात। सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावण्यात आलाय। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार, बॅनरवर उल्लेख। अक्षय शिंदेकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला, दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी अक्षयला ताब्यात घेतलेलं होतं, पोलिसांकडून स्पष्ट। अतिरक्तस्रावामुळेच अक्षय शिंदेचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालातील महत्त्वाची माहिती समोर। प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडून सुपूर्द, तर 5 ऑक्टोबरच्या पॅनलकडून तब्बल 7 तास अक्षयचं शवविच्छेदन। आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव, अक्षय शिंदेला बनावट चकमकीत मारण्यात आलं, अक्षयच्या वडिलांचा आरोप। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्लीवारी, विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडशी चर्चा। पटोले मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल यांना भेटणार। शरद पवार आमचे दैवतच, इतके दिवस आमचं पवारांच्याच नेतृत्वात काम, आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं विधान। अजित पवारांनी त्यांचा स्वभाव कन्सल्टन्सी कंपनीकडे दिलाय, कन्सल्टंट अरोरा जे सांगतील ते विधान ते करतात, जयंत पाटलांचा टोला। नायगाव विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, नायगावची जागा पवार गटाला सोडल्यास नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीला फायदा होईल, पवार गटाच्या शिशिर देशमुखांचं वक्तव्य। नायगावात काँग्रेसच्या मिनल खतगावकर यांच्याकडून मोर्चे बांधणी।